पाकिस्तान विरोधामध्ये भारताचं मोठं पाऊल, सिंधू पाणी करार थांबवण्यात आला। अटारी बॉर्डर देखील बंद करणार, पाकिस्तानी नागरिकांना भारतामध्ये प्रवेश बंदी। पाकिस्तानी नागरिकांनी पुढच्या 48 तासामध्ये भारत सोडावा असे आदेश देण्यात आलेले आहेत। पाकिस्तानच्या हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना देखील हटवण्यात आलेलं आहे। पहलगाम हल्ल्याची सीसीएसला सर्व माहिती देण्यात आलेली आहे। संपूर्ण जगाने भारताला पाठिंबा दिला। सीसीएसने दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे। जगभरातून आम्हाला भारतासोबत असल्याचा संदेश देण्यात आलेला आहे। सिंधू पाणी करार थांबवण्यात आला, अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे। पाकिस्तानी नागरिकांना भारतामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे। पुढच्या 48 तासामध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा असे आदेश देण्यात आलेत। पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळणार नाही असं देखील पाकिस्तानला ठणकावण्यात आलंय। सिंधू पाणी करार देखील थांबवण्यात आला आहे। अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे। तर पाकिस्तानी राजदूतांनी देखील निघून जावं अशा पद्धतीचा देखील आदेश देण्यात आलेले आहेत। पुढच्या एका आठवड्यामध्ये इथल्या राजदूतांनी निघून जावं असं देखील आदेश देण्यात आलेले आहेत। सीसीआयची एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीनंतर ही महत्त्वाची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आलेली आहे। पाकिस्तानच्या हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना देखील हटवण्यात आलेलं आहे। एका आठवड्यामध्ये पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांनी भारत सोडावा असे देखील आदेश देण्यात आले। एका आठवड्यात पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांनी देश सोडावा असे आदेश देण्यात आलेले आहेत। 48 तासामध्ये पाक नागरिकांनी भारत सोडावा असे आदेशही देण्यात आले आहेत। सिंधू पाणी करार थांबवण्यात आलाय, अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात येणार आहे। पाकिस्तानी नागरिकांना भारतामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे। पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळणार नाही। सिंधू पाणी करार देखील बंद करण्यात आलाय, अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे। पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळणार नाही असंही भारताने ठणकावलंय। भारताचं पाकिस्तानच्या विरोधामध्ये हे मोठं पाऊल। मृत पावलेल्या नातेवाईकांबद्दल देखील भावना व्यक्त करण्यात आल्या आणि त्यानंतर या पत्रकार परिषदेतून पाकिस्तान संदर्भात घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत, ज्याच्यामध्ये सिंधू पाणी करार बंद करण्यात आलेला आहे। अटारी बॉर्डर देखील बंद केली जाते अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पाकिस्तानी नागरिकांना आता भारतात प्रवेश मिळणार नाहीये आणि जे पाकिस्तानी नागरिक भारतात आहेत त्यांनी पुढच्या 48 तासामध्ये पाकिस्तानात निघून जावं असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। एका आठवड्यामध्ये पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांनी भारत सोडावा असे आदेश देण्यात आलेत। पाकिस्तानच्या हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना देखील हटवण्यात आलेलं आहे। भारताचं मोठं पाऊल, एका आठवड्यात पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांनी भारत सोडावा असे आदेश देण्यात आलेत। मोदी सरकारची पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक। पहलगामच्या